या व्हिडिओमध्ये आपण संख्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांची मोजणी शिकू. आकार, मोजमाप हे सर्व गणिताचा एक भाग आहेत. परंतु जेव्हा आपण गणिताचा विचार करतो तेव्हा प्रथम क्रमांकावर संख्याच असतात, नाही का? म्हणून संख्यांची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे मोजणी. आपण हे कसे शिकवू शकतो? खेळा आणि शिका, करा व समजून घ्या अशा आनंददायक शिक्षण पद्धतीद्वारे हे करता येईल. NCERTने प्राथमिक वर्गांसाठी प्रस्तावित केलेल्या घटकांविषयी आपण सर्वजण जागरूक आहोत. मोजणीचा पहिला टप्पा म्हणजे वस्तूंची उपस्थिती आणि अनुपस्थिती. मोजण्यासाठी वस्तूंची उपस्थिती गरजेची आहे, नाही का? कशाचीही अनुपस्थिती म्हणजे ती शून्याची अगदी सुरुवात आहे किंवा ती शून्य या संकल्पनेची प्राथमिक अवस्था आहे. गणितामध्ये शून्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी थोडीशी क्लिष्ट मानली जाते, कारण ती एक अमूर्त संकल्पना आहे. परंतु अगदी लहान वयातच, अगदी पहिल्या इयत्तेपासून हे शिकवले तर मुलांसाठी खूप सोपे होईल असा आमचा विश्वास आहे. मुले जशी जशी मोठ्या वर्गात जातील त्यांच्यासाठी हे खूप सोपे होईल. आपण आणखी एक संकल्पना शिकणार आहोत आणि ती म्हणजे परिमाणांची तुलना. दोन वस्तूंची तुलना आपण कशी करू शकतो? लहान मुले ज्यांनी आणखी मोजणी शिकली नाही ते निरीक्षणाद्वारे तुलना करतात. जेव्हा निरीक्षणाद्वारे तुलना करणे शक्य नसते तेव्हा त्यांना मोजणीची गरज भासते. जेव्हा दोन परिमाणांचे मूल्यांकन करणे कठीण असल्याचे सिद्ध होते तेव्हा त्यांना दुसऱ्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता पडते. त्यानंतरच आपण त्यांना मोजणीची पद्धत शिकवण्यास सुरुवात करतो. या टप्प्यावर आपण तोंडी मोजणी शिकवण्यास सुरुवात करतो, म्हणजे तोंडी संख्यांची नावे. ते क्रमाक्रमाने अंक आणि संख्या शिकतील. याबरोबरच आपण आणखी एक संकल्पना शिकवतो, ती म्हणजे परिमाणाचे संवर्धन. येथे आपल्याकडे काही चौरस गणक आहेत. अतिशय रंगीबिरंगी चौरस गणक आहेत जे आपण मोजण्यासाठी वापरणार आहोत. आणि काही पिवळे घन आहेत जे आपण मोजण्यासाठी वापरणार आहोत. संख्या रेषा आणि कापडाच्या क्लिप्स वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आणि हा एक घन आहे ज्याचा वापर आपण एक डबा म्हणून करणार आहोत. अपूर्णांक संकल्पनेतील काही भिन्न आकार देखील येथे वापरले जातील. या व्यतिरिक्त तुमच्या कल्पनेतून तुम्ही किटमध्ये असलेल्या भिन्न गोष्टी वापरू शकता किंवा दैनंदिन जीवनातल्या गोष्टी वापरू शकता. सुरुवातीला आपण उपस्थिती आणि अनुपस्थिती या संकल्पना पाहू. आपल्यासारख्या प्रौढांना हे असे वाटू शकते की आपण मुलांना हे सहजपणे शिकवू शकतो, परंतु आपल्याला हे माहीत आहे की शून्याची संकल्पना शिकताना मुलांना अवघड जाते. हे आपण खेळाद्वारे कसे शिकवू शकतो? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण एक खेळ खेळायचो. मी ते तुम्हाला दाखवते. हा एक चौरस गणक आहे, बरोबर? आता मी हे एका हातात घेईन आणि तुम्ही अंदाज लावा की हे कोणत्या हातामध्ये आहे. ठीक आहे? हे एका लहान गाण्याबरोबर शिक्षकांनी मुलांना असे करून दाखवावे. काकुम कुकुम काकुम कुकुम कोणत्या हातात आहे? काकुम कुकुम कोणत्या हातात आहे? या हातात आहे का? हो, हे इथे आहे. या हातात आहे. खूप छान. या हातात काय आहे मग? येथे काहीच नाही. हा हात रिकामा आहे. आपण पुन्हा करूया का? मला सांगा कोणत्या हातात आहे ते?
तुम्ही या हातात म्हणाले का? नाही, हा हात रिकामा आहे, यामध्ये काहीही नाही. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही मुलांबरोबर खेळू शकता किंवा त्यांच्या मोकळ्या वेळात किंवा शिक्षक येण्यापूर्वी ते हे आपापसात खेळू शकतात. कधी कधी ते दोन्ही हातात पकडू शकतात, जेणेकरून कोणताही हात रिकामा राहत नाही. हे सर्व वेगवेगळे मार्ग आहेत ज्यामुळे मुले आनंदाने शिकू शकतात. जेव्हा वर्गात काही मोकळा वेळ असतो किंवा शिक्षक नसतात, तेव्हा मुले हा खेळ खेळू शकतात. जेव्हा ते याबद्दल वारंवार बोलतात, तेव्हा त्यांना उपस्थिती आणि अनुपस्थितीची संकल्पना अधिक चांगली समजेल. TLM साधने वापरून हे कसे करता येईल? उदाहरणार्थ, आपल्याकडे एक डबा आहे. चला बरं, प्रत्येकजण आपले डोळे बंद करा पाहू. मी आता या डब्यात काहीतरी ठेवते. त्यात काय आहे ते तुम्ही मला सांगायचे आहे. मी या डब्यात काहीतरी ठेवते. काय आहे बरे ते? येथे चौरस गणक आहेत. बरोबर? खूप छान. आता मी ते काढून ठेवेल आणि मी दुसरे काहीतरी घेईन. मी त्याचा थोडा आवाज करेल आणि मी ते डब्यात ठेवेन. ठीक आहे? त्यामध्ये काय आहे ते तुम्ही मला सांगू शकता का? तुमचे डोळे उघडा आता. त्यात काहीही नाही. हे रिकामे आहे. बरोबर? अशा प्रकारे TLM साधनांच्या मदतीने या पद्धतींचा वापर करून आपण आहे आणि नाहीची संकल्पना मुलांना शिकवू शकतो. ही एक साधी खेळ कृती आहे आणि यामध्ये लिहून शिकवण्यासारखे काहीही नाही. हा शून्य संकल्पनेचा पाया मानला जातो. अशा मजेशीर कृतींमधून मुलांना हे वारंवार शिकवले जाऊ शकते. आपण आता उपस्थिती आणि अनुपस्थिती या संकल्पनेवर चर्चा करीत आहोत. फळ्याच्या सहाय्याने आणि TLM वापरून हे कसे शिकवता येईल ते पाहू. उदाहरणार्थ, येथे 2 पिशव्या आहेत. ही एक पिशवी आहे आणि ही एक पिशवी आहे, जी आपण पूर्वी देखील पाहिली आहे. मी यात काही वस्तू ठेवत आहे. मी यांना पाण्यात बुडवून त्या येथे ठेवते. या 2 पिशव्यांमध्ये अशी कोणती पिशवी आहे ज्यामध्ये काही वस्तू आहेत? ती ही पिशवी आहे. बरोबर? यात काही वस्तू आहेत. या पिशवीमध्ये काही वस्तू आहेत का? नाही, यात काहीही नाही. ती रिकामी आहे. आता आपण मुलांना बोलवून त्यांना रिकामी पिशवी कोणती आहे ते दाखवण्यास सांगू शकतो. कोणत्या पिशवीमध्ये वस्तू आहेत आणि कोणती पिशवी रिकामी आहे ते मुलांनी सांगितले पाहिजे. आहे आणि नाही हे समजून घेण्यासाठी हे एक उदाहरण आहे. मुलांना हे समजून सांगण्यासाठी तुम्ही वेगवेगळी उदाहरणे किंवा चित्रे वापरू शकता. हे पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे वस्तूंची तुलना करणे होय. या वयोगटासाठी पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांना वस्तूची तुलना कशी शिकवली जाऊ शकते? चला काही वस्तू घेऊ. मी हे चौरस गणक घेतले आहेत. हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. आता मी मुलांना विचारेल की तुम्ही मला सांगू शकता का की यामध्ये कोणते जास्त आहे? कोणत्या गटात जास्त चौरस गणक आहेत? आपण यापेक्षा जास्त आणि यापेक्षा कमी हे शिकलो आहोत. बरोबर? होय. यामध्ये सुद्धा मला सांगा की कोणत्या गटामध्ये जास्त गणक आहेत? यामध्ये कमी आहेत. यामध्ये जास्त आहेत. यांना पाहून सुद्धा आपण हे सांगू शकतो. त्याच पद्धतीने आपण आणखी एक TLM वापरू शकतो. आता हे पहा. याकडे लक्षपूर्वक पहा. येथे जास्त आहेत की येथे जास्त आहेत? कोणते जास्त आहे? हे आहे. बरोबर? हे कमी आहे. यांच्याकडे पाहून आपण हे सांगू शकतो. हे जास्त आहे आणि हे कमी आहे. खूप छान. आतापर्यंत आपल्याला कोणतीही समस्या आली नाही, कारण एक परिमाण खूप मोठे होते आणि दुसरे
खूपच कमी होते. मुले अगदी सोप्या निरीक्षणाने देखील हे सहजपणे सोडवू शकतात. हे अवघड नव्हते, बरोबर? परंतु आता मी तुम्हाला 2 इतर पद्धती दाखवते. तुम्ही निरीक्षण करा. हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. आता मी जेव्हा मुलांना विचारेल, तेव्हा ते काय म्हणतील? काही जण असे म्हणतील की यामध्ये जास्त आहेत आणि कदाचित काहींना असे वाटेल की यामध्ये जास्त आहेत, कारण ते एकमेकांपासून खूप दूर ठेवले गेले आहेत. म्हणून हा गट दार्शनिकरित्या मोठा दिसतो. हे जास्त आहे. या गटाचे अधिक चौरस गणक आहेत, असे त्यांचे उत्तर असू शकते. येथे काय घडले? मुलांचे निरीक्षण अयशस्वी झाले. ते उपयोगी ठरले नाही, बरोबर? म्हणून आपल्याला माहीत आहे की ही पद्धत इथे वापरण्यासाठी योग्य नाही. मी हे जवळ-जवळ ठेवले किंवा मी यामध्ये आणखी काही जोडले, तर ते आता सांगू शकतील का? नाही, कारण तेथे आता फारसा फरक राहिला नाही. आपण अद्याप त्यांना मोजणे शिकवले नाही. मुलांना अजून मोजणी कशी करावी हे माहीत नाही, म्हणून त्यांना ओळखता येणार नाही. हे दोन्ही गट त्यांना सारखे वाटतात. ही क्रिया भिन्न वस्तू वापरून देखील केली जाऊ शकते. चला पाहूया. जवळ-जवळ ठेवून किंवा एकमेकांपासून दूर ठेवून कोणत्या गटात जास्त आहे, कोणत्या गटात कमी आहे, हे शोधणे त्यांच्यासाठी कठीण आहे. हा गट विखुरलेला दिसत आहे आणि हा जवळ-जवळ आहे. त्यांच्यासाठी मोजणे हा एकच उपाय आहे, बरोबर? जेव्हा अडचणीची किंवा गुंतागुंतीची परिस्थिती येते, तेव्हा आपण पुढील संकल्पना वापरू शकतो. आपल्याला एकास एक जोडण्याच्या संकल्पनेचा म्हणजेच एकमेकांना जोडले जाण्याचा परिचय द्यावा लागतो. जर तेथे 2 परिमाण असतील, तर कोणती अधिक किंवा कमी आहे हे शोधण्यासाठी प्रत्येक तुकडा दुसऱ्या तुकड्याशी जोडा आणि निरीक्षण करा, असे आपल्याला त्यांना सांगावे लागेल. जर आपण आधीचे उदाहरण पाहिले, तर मी संख्यांची मोजणी करत नाही आहे, कारण आपण अद्याप मुलांना ते शिकवले नाही. मी पुन्हा या प्रकारे हे गणक ठेवत आहे. या गणकांची अशा प्रकारे मांडणी करूया. यांना एकाच्या खाली एक ठेवू आणि त्यांना देखील आपण तशाच पद्धतीने ठेवू. आता या गटातील एक चौरस गणक घेऊ आणि एक या गटातील. त्याचप्रमाणे राहिलेल्या गणकांची मांडणी करू. या चौरस गणकासाठी कोणतीही जोडी नाही, म्हणजेच या गटामध्ये अधिक गणक आहेत, म्हणूनच हे अधिक आहे. मांडणी करण्याच्या या पद्धतीस एकास एक जोडणी म्हणतात, म्हणजेच त्यांना एकमेकांशी जोडणे आणि एकमेकांशी तुलना करणे. आपल्याला येथे वस्तू मोजाव्या लागल्या काय? नाही, आपण अद्याप मोजणी केली नाही. मोजणी न वापरता या वस्तूंपैकी कोणती अधिक आहे आणि कोणती कमी आहे याची तुलना आपण केली आहे. हेच तंत्र या वस्तूंसोबत देखील वापरले जाऊ शकते. यांना त्यासारखे ठेवू. आता यांची एका रेषेत मांडणी करू. आता आपण पुढे काय करावे? जर एका मुलाने हे दोन्ही हातांनी करण्याचा प्रयत्न केला, तर हे करणे थोडे अवघड आहे. म्हणून आपण एका मुलास येथे उभे राहण्यास सांगू आणि दुसऱ्या मुलास येथे उभे राहण्यास सांगू. या बाजूला एक मुलगा आणि या बाजूला एक मुलगा. एक मुलगा वस्तू या बाजूला ठेवेल आणि दुसरा मुलगा वस्तू या बाजूला ठेवेल. अशा प्रकारे ते वस्तूंची मांडणी करत राहतील आणि शेवटी तुमच्या हातात काही उरले आहेत का? नाही. तुमच्या हातात काही बाकी आहे का? नाही. अरे, दोघांनीही व्यवस्थित मांडणी केली आहे. म्हणजे कोणाकडे जास्त होते? कोणाकडेही जास्त नव्हते किंवा कोणाकडेही कमी नव्हते. दोघांकडे समान वस्तू आहेत. दोघांकडे तितक्याच वस्तू आहेत. याप्रमाणे समान परिमाण दर्शवण्यासाठी देखील तुलना केली जाऊ शकते. हे संख्या रेषा वापरून
अधिक स्पष्ट करता येईल. कृपया शिक्षकांनी निरीक्षण करा. जेव्हा आपण दुसरे उदाहरण दाखवाल तेव्हा संख्येमधील फरक कमी असणे आवश्यक आहे. म्हणजेच निरीक्षणाच्या पद्धतीने मुलांना उत्तर देणे शक्य होणार नाही. आता या विशिष्ट उदाहरणात मी या 2 क्लिप्स एकमेकांपासून खूप दूर ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये अंतर आहे. म्हणून डोळ्यांच्या अंदाजाने हे मोठे वाटण्याची शक्यता आहे. त्यानंतर मी मुलांना विचारेल की यामध्ये कोणते मोठे आहे, तेव्हा ते कदाचित हे किंवा हे म्हणतील. एकास एक मांडणी करून आपण हे कसे शिकवू शकतो? चला यांची अशी मांडणी करूया, जेणेकरून एक मणी दुसऱ्यासह ठेवली जाईल आणि त्यानंतर दुसरी सुद्धा. या प्रकारे त्यांना एकमेकांच्या समोर ठेवा. शेवटी ही मणी शिल्लक आहे. ते परत एकदा तपासा. या मणीसाठी ही आहे, या मणीसाठी ही आहे. प्रत्येक मणीसाठी त्यापुढे एक मणी आहे. सगळ्यांची तुलना जुळली, परंतु या मणीच्या शेजारी ठेवण्यासाठी काहीही नाही. म्हणून या बाजूला मण्यांची संख्या जास्त आहे किंवा ही बाजू अधिक आहे. आता आपण हेच उदाहरण अशा प्रकारे देखील दाखवू शकतो. याचे उत्तर आपण डोळ्याच्या अंदाजाने देऊ शकतो. परंतु तरीही आपण त्यांची मांडणी एकमेकांसमोर करू. हे मणी जास्त आहेत म्हणून हे अतिरिक्त मणी आहेत. मुलांना ते स्वतःच कळेल आणि वाटेल की अरे, तर बरेच मणी जास्त आहेत. येथे किती मणी जास्त असतील असा प्रश्न ते विचारतील. तेव्हा आपल्याला काय आवश्यक असेल? येथे किती मणी शिल्लक आहेत? तेव्हा आपल्याला मोजणीची गरज भासेल. अशा प्रकारे क्रमाक्रमाने आपण मुलांना मोजणीची ओळख करून देऊ शकतो. हे आपल्या पद्धतीचे उद्दिष्ट आहे. त्यांना थेट 1, 2, 3 शिकवण्याऐवजी आपण उपस्थिती आणि अनुपस्थिती या संकल्पनेपासून सुरुवात करू. मोजणीची आवश्यकता कुठे असते हे दाखवून नंतर आपण त्यांना मोजणी शिकवली तर ते क्रमाक्रमाने शिकतील आणि समाधानीही होतील. आतापर्यंत आपण तुलना कशी करावी हे शिकलो. यापुढे मुलांना सामील करून फळ्यावर हेच कसे करायचे ते पाहूया. आपण येथे 2 गट करू आणि या गटांमध्ये हे चौरस गणक चिकटवू. आपण अद्याप मुलांना मोजणी कशी करायची हे शिकवले नाही, म्हणून ते मोजणीद्वारे कोणते कमी कोणते जास्त याची तुलना करू शकणार नाहीत. त्यांनी डोळ्याच्या अंदाजाने याचे उत्तर द्यावे. जेव्हा मी या दोघांपैकी अधिक कोणते आहे असे विचारते तेव्हा ते निश्चितपणे हा गट दाखवतील, बरोबर? कारण या गटात स्पष्टपणे जास्त परिमाण आहे. हे फक्त डोळ्यांच्या अंदाजाने सांगता येईल. यापुढे एक पाऊल टाकून मी आणखी एक पद्धत दर्शविते. आता मी येथे काही वस्तू ठेवल्या आहेत. आणि आता जेव्हा आपण मुलांना या गटांची तुलना करण्यास सांगतो तेव्हा ते कोणता गट दाखवतील? आपण हे पूर्वी पाहिले आहे. येथे देखील तेच लक्षात घ्या. याची पूर्ण शक्यता आहे की मुलांचे याकडे लक्ष वेधल्या जाईल किंवा कदाचित याकडे. आपण खात्रीने सांगू शकणार नाही. त्यांना अद्याप मोजणी कशी करावी हे माहीत नसल्यामुळे त्यांना जे वाटते त्याकडे ते उत्तर म्हणून पाहतील. येथे निरीक्षणाची पद्धत काम करणार नाही. तर मग येथे काय केले जाऊ शकते? येथे एकास एक जोडणीची संकल्पना वापरली जाऊ शकते.
कशा प्रकारे? हे एक आहे. आपण हे एकमेकांपासून दूर ठेवूया. या गटातील एकाची तुलना दुसऱ्या गटातील एकाशी करू. याप्रमाणे प्रत्येकाची जोडी बनवा. यासोबत तुलना करण्यासाठी एकही चौरस गणक शिल्लक नाही. येथे या गटात पुष्कळ चौरस गणक आहेत आणि याही गटात पुष्कळ चौरस गणक आहेत. या सर्व चौरस गणकांच्या तुलनेसाठी चौरस गणक आहेत, परंतु या गणकासाठी नाही. म्हणून या गटात अधिक चौरस गणक आहेत. बरोबर? ही एकास एक जोडणी आहे. एकाला दुसऱ्याशी जोडणे आणि मग तुलना करणे. कशा प्रकारे आपण एकमेकांशी जोडणी केली ते आपण येथे पाहिले आहे. याचप्रमाणे आपण जेव्हा त्यांना अशा प्रकारे ठेवतो तेव्हा काय होईल ते पाहूया. मी एक या गटातून घेईन आणि एक या गटातून. अशा प्रकारे आपण जेव्हा त्यांना येथे ठेवतो तेव्हा कोणत्या गटात जास्त गणक आहेत बरे? येथे एक शिल्लक आहे, म्हणून या गटात जास्त वस्तू आहेत. मुलांना हे या प्रकारे स्पष्टपणे समजेल. अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये जसे चौरस गणक पाण्यात बुडवले जातात आणि फळ्याला चिकटतात, त्याचप्रमाणे शिक्षकांनी मुलांना फळ्याजवळ बोलावले पाहिजे आणि हे करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने मुलांना फळ्यावर जाण्याचा, वस्तूंना स्पर्श करण्याचा, त्यांचा वापर करण्याचा एक उत्तम अनुभव मिळेल आणि ते चांगल्या प्रकारे समजतील. आता असे समजा की येथे आणखी काही वस्तू शिल्लक आहेत. आपण यात आणखी काही जोडू. मग अरे, इथे बरीचशी शिल्लक आहेत. आणखी किती? आणखी किती शिल्लक आहेत? या आणखी कितीचे उत्तर एक संख्या असेल. मुलांना अजून मोजणी माहीत नसल्यामुळे बरेच हे त्यांचे उत्तर असेल. परंतु बरेच म्हणजे किती? आपल्याला आता हे मोजावे लागतील. त्यांना मोजणी कशी करतात हे शिकवावे लागेल. या प्रकारे आपण मुलांना मोजणीच्या संकल्पनेकडे वळवू शकतो. वर्गात शिकवताना प्रत्येक संकल्पनेचे प्रतिनिधित्व सोबतच केले पाहिजे. मी येथे सांगणार आहे आणि त्याबद्दल एक एक करून देखील दाखवणार आहे. आपण उपस्थिती आणि अनुपस्थितीसह सुरुवात करूया. हे कसे करू शकतो आपण? आपण एखादा चौकोन काढायचा का? हा एक चौकोन आहे. मी आणखी एक चौकोन काढेल. 2 चौकोन. आता आपल्या आवडीच्या काही वस्तू सांगा. त्यापैकी एक चौकोन आपण भरू. आपण तो खेळण्यांनी भरू का? किंवा आपण काही चेंडू ठेवू का? यामध्ये एक कार सुद्धा आहे. ठीक आहे? तुम्ही तुम्हाला जे आवडते त्यांनी हे भरा. आता कोणता चौकोन भरलेला दिसत आहे? कोणत्या चौकोनात खेळणी आहेत? या चौकोनात खेळणी आहेत. तर या चौकोनाबद्दल तुमचे काय मत आहे? येथे अजून काहीही नाही, म्हणून हा चौकोन रिकामा आहे. त्यात काहीही नाही. हा रिकामा आहे का? नाही. या चौकोनात खेळणी आहेत. हा रिकामा आहे. यामध्ये काहीही नाही. याचप्रमाणे भिन्न रेखाचित्रे तयार केली जाऊ शकतात. एकास एक जोडणी आणि तुलना कशी दर्शवली जाऊ शकते? मुलांना 2 परिमाणांची तुलना करण्यास सांगा. त्यांना येथे एक वर्तुळ काढण्यास सांगा. ते कोणताही आकार काढू शकतात. आता त्यांना ते भरायला सांगा. आपण यात काय भरावे? चला, त्यात काही वस्तू भरू.
आपण ते चेंडूंनी भरू का? त्यापैकी काही. किती भरले याची अचूक गणना आपल्याकडे नाही, परंतु मी काही चेंडू येथे भरेल. मुले त्यात रंग भरू शकतात. मुलांना वेळ घेऊन त्यात रंग भरू द्या. आपण चेंडूबरोबर काय खेळत असतो? आपण चेंडूबरोबर खेळण्यासाठी बॅट वापरतो. म्हणून एकदा हे चित्र पूर्ण झाल्यावर मला खात्री आहे की प्रत्येकाने हे वेगळ्या प्रकारे केले असेल. त्यांना विचारा की तुम्ही काढलेल्या चित्रात चेंडू जास्त आहेत की बॅट, की ते तितकेच आहेत? मुले त्याकडे पाहतील आणि उत्तर देतील. त्यांनी दिलेली उत्तरे योग्य आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांना एका बॅट आणि एका चेंडूला जोडणारी रेषा काढायला सांगा. ते ह्या रेषा काढतील आणि चेंडू व बॅटची जोडी बनवतील. आता सर्व बॅट चेंडूशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी रेषा काढल्या आणि जोडणी केली. आता हे चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे चेंडूंची संख्या अधिक आहे. बॅटपेक्षा चेंडूंची संख्या इथे जास्त आहे हे आपण पाहू शकतो. त्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये हे वेगळे असू शकते. बॅट्स जास्त असू शकतात किंवा चेंडू जास्त असू शकतात. त्यांची तुलना या प्रकारे दाखवली जाऊ शकते. आता आपण उदाहरणातून परिमाण संवर्धनाचा अर्थ समजून घेऊया. एका आईला एक सफरचंद आपल्या मुलांमध्ये समान भागात वाटून द्यायचे असते. तिने ते 2 समान भागांमध्ये कापले. तिने एका अर्ध्या भागाचे लहान तुकडे केले आणि ते एका मुलास दिले आणि दुसऱ्या मुलासाठी तिने उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 तुकडे केले आणि त्याला दिले. येथे जसे आपल्या सर्वांना माहीत आहे की अशा परिस्थितीत जेव्हा आई फराळ देते तेव्हा मुले तुला जास्त मिळाले आणि मला कमी मिळाले अशी तुलना करतात आणि त्यावर भांडण करतात. आईने दोघांना समान परिमाण दिले आहे, बरोबर? परंतु एका मुलाकडे पुष्कळ लहान तुकडे आहेत, एका मुलाच्या हातात खूप लहान तुकडे आहेत आणि दुसऱ्याच्या हातात 2 मोठे तुकडे आहेत. याचा अर्थ असा होतो का की त्यांना भिन्न किंवा असमान परिमाण प्राप्त झाले आहे? याचा अर्थ असा होतो का की एखाद्याला फळाचा अधिक भाग मिळाला आहे आणि दुसऱ्याला कमी भाग मिळाला आहे? नाही. एकच फळ समान भागामध्ये त्या 2 मुलांमध्ये विभागण्यात आले आहे. परंतु एका मुलाला असे वाटू शकते की मला मोठा तुकडा मिळाला आहे म्हणजे मला जास्त परिमाण मिळाले आणि दुसऱ्या मुलाला असे वाटेल की त्याच्याकडे बरेच तुकडे आहेत आणि म्हणूनच त्याचे प्रमाण जास्त आहे. यालाच संवर्धन किंवा संवर्धनाची संकल्पना म्हणतात. मुलांना अजून संवर्धनाची संकल्पना माहीत नाही. परिमाण समान असण्याची संकल्पना ही मी आता तुम्हाला परिमाणांचे संवर्धन याचे प्रात्यक्षिक कसे करावे ते दाखवेल. मी येथे काही TLM साधने घेत आहे. मुले असा विचार करू शकतात की हे परिमाण जास्त आहे आणि हे कमी. हे कसे स्पष्ट केले जाऊ शकते? एकाच एक जोडणी येथे वापरली जाऊ शकते. चला आपण आधी केल्याप्रकारे हे एकमेकांशी जोडूया. या एका गटातील एकासोबत दुसऱ्या गटातील एक ठेवू. येथे फक्त निरीक्षण करा. मी एका क्लिपसोबत दुसरी क्लिप जुळवत नाही आहे. मी फक्त वेगवेगळ्या वस्तूंची जोडणी करत आहे. मी सारख्या वस्तू जोडत नाही आहे. त्याऐवजी या सर्वांना एकत्रितपणे मी वस्तू मानले आहे. जेव्हा त्या या पद्धतीने मांडल्या जातात तेव्हा तुलनात्मक दृष्ट्या या गटाकडे अधिक वस्तू आहेत, बरोबर? मुलांनी आधी काय विचार केला होता? हा गट अधिक आहे असा त्यांनी विचार केला कारण त्यात अधिक जागा मिळाली. तो गट मोठा दिसू लागला. परंतु त्यांना समजले की या गटात अधिक परिमाण आहे. याचा आणखी एक पैलू म्हणजे आपण या सर्व घटकांना वस्तू मानल्या. आपण याला क्लिप म्हणून ओळखले नाही. फक्त या गटात एक क्लिप आहे आणि दुसऱ्या गटामध्ये अधिक क्लिप आहेत.
याचा अर्थ असा होत नाही की या गटामध्ये अधिक आहेत किंवा चौरस गणक एका गटात कमी आहेत आणि दुसऱ्या गटात जास्त. ही संकल्पना नाही. आपण या सर्वांना एकत्रितपणे वस्तू मानले आहे, म्हणूनच याला परिमाणांचे संवर्धन असे म्हणतात. मोजणी शिकल्यानंतर या समान संकल्पनेची पुनरावृत्ती केली जाऊ शकते आणि त्यांना आठवण करून देता येते, जेणेकरून मुले वस्तूंची संख्या मोजू शकतील, तुलना करू शकतील आणि वस्तू मोजून कोणते अधिक व कोणते कमी हे सांगू शकतील. मागील उदाहरणात आपण जेव्हा चेंडू आणि बॅटची तुलना केली, त्यातही किती वस्तू आहेत, एकूण किती वस्तू आहेत. जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो तेव्हा तो परिमाणांचे संवर्धन या संकल्पनेचा भाग असतो. मुलांना या सर्व संकल्पना शिकवल्यानंतर ते तुलना करून आणि विश्लेषण करून ते हे जाणून घेतात की कोणत्या गटाकडे जास्त आहे आणि किती जास्त आहे. आईने मला चॉकलेट्स दिले, तिने माझ्या भावाला सुद्धा दिले, परंतु मला असे वाटते की माझ्या भावाला अधिक चॉकलेट्स दिले आहेत. त्याला आईने किती दिले आहेत हे जाणून घेण्यासाठी काय करावे लागेल? मोजणी शिकावी लागेल. हे कसे करता येईल ते पाहूया. गाण्यांचा वापर करून मोजणी शिकवली जाऊ शकते. लहान मुले जी पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात आहेत, आपण त्यांना हावभावासोबत गाणी म्हणायला सांगतो. ते नृत्य, वादन आणि गायन याद्वारे शिकतात, जसे आपण लहान असताना शिकायचो तसेच. प्रत्येक प्रादेशिक भाषेत अशी मोजणीसाठीची गाणी असतात, जसे इंग्रजीमध्ये बा बा ब्लॅक शीप. येथे लक्षात घेण्याचा हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांनी याचा नियमितपणे सराव करणे गरजेचे आहे, जेणेकरून ते अंक आणि संख्या क्रमाक्रमाने सांगू शकतील. म्हणजेच क्रमवार 1 ते 9 पर्यंत, एकानंतर 2, 2 नंतर 3 हे त्यांना तोंडी शिकवावे. एकदा त्यांना हे कळल्यानंतर आणि त्यांना यावर चांगली पकड झाल्यानंतर त्यांना वस्तूंची मोजणी तोंडी कशी करावी हे शिकवले पाहिजे. ते हे नेहमीच्या सरावाने शिकतील. बरं, तोंडी मोजणी शिकवण्याच्या पद्धतींबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. आपण सर्व शिक्षकांनी बऱ्याच काळापासून हे खूप चांगल्या प्रकारे केले आहे. यापुढे यावर जोर देण्याची गरज नाही. त्याऐवजी TLMच्या मदतीने तसेच तोंडी मोजणीद्वारे आपण वस्तू मोजण्याचा प्रयत्न करूया. सामान्यतः लहान मुलांना सुरुवातीला 1 ते 5 पर्यंत क्रमांक शिकवले जातात आणि नंतरच्या टप्प्यावर 6, 7, 8, 9 शिकवले जातात. परंतु आपल्या सर्वांना हे आधीच माहीत असल्याने मी 1 ते 9 पासून सुरुवात करेल आणि तोंडी म्हणून दाखवेल. तुम्ही वर्गात शिकवण्याची तुमच्या सोयीची पद्धत निवडू शकता. आता यापैकी काही चौरस गणक घेऊ आणि मुलांना मोजणी करायला सांगू. तुम्हाला सर्वांना कसे मोजायचे ते माहीत आहे, बरोबर? मी प्रत्येक चौरस गणक एक एक करून इथे ठेवीन आणि मग तुम्हाला एकामागून एक संख्या मोजायच्या आहेत आणि मला सांगायचे आहे. ठीक आहे? येथे आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. आता तुम्ही मला सांगा की आपण कोणत्या क्रमांकावर थांबलो? 7, बरोबर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण 7 क्रमांकावर थांबलो. याचा अर्थ असा की येथे 7 चौरस गणक आहेत. तेथे किती आहेत? खूप छान. तिथे 7 आहेत. ठीक आहे? आपण मोजणी सुरू केली आणि आपण ज्या क्रमांकावर थांबलो तितक्या वस्तू आपल्याकडे आहेत. येथे काही पिवळे चौकोनी तुकडे आहेत. त्या मोजण्यात तुम्ही मला मदत कराल का? तुम्ही ते शिकलात, बरोबर? आपण 1 ते 9 पर्यंत तोंडी मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. खूप छान. येथे किती आहेत? आपल्याकडे 9 पिवळे चौकोनी तुकडे आहेत. खूप छान.
त्याच पद्धतीने मुलांना बोलवा आणि संख्यारेषा वापरून मोजणी करायला सांगा. एक मुलगा एक टोक पकडू शकतो आणि एक मुलगी दुसऱ्या टोकाला धरू शकते. त्यांनी मोजणीची सुरुवात कुठून करावी? इथून सुरुवात करावी अशी कोणतीही सक्ती नाही. जर त्यांना आवडत असेल तर ते लालपासून सुरुवात करू शकतात. जिथे लाल मण्यांची सुरुवात आहे तिथून ते मोजणी सुरू करू शकतात. आपण काही मणी मोजणी सुरू करूया का? या भागातील मणी मोजूया. मणी सरकवण्यासाठी थोडी जागा करूया. 1 2 3 4 5 6 7. आपल्याकडे किती आहेत? तर आपल्याकडे 7 मणी आहेत. आता ह्याचे निरीक्षण करा. आपण जेथे प्रारंभ बिंदू निश्चित केला आहे तिथून आपण मोजणी सुरू करू शकतो. जर मुलांना दुसऱ्या टोकापासून सुरुवात करायची असेल तर तेही ठीक आहे, परंतु तुम्ही मधूनच मोजणी सुरू करणे चुकीचे आहे. म्हणूनच त्यांनी जिथे प्रारंभ केला आहे तिथून आणि क्रमाक्रमाने त्यांना मोजावे लागेल. मोजणी करताना मुले करू शकणाऱ्या सुरुवातीच्या सामान्य चुका म्हणजे त्यांना क्रमवारीत कसे मोजावे हे माहीत नसणे. 1 2 3 4 7 9. कारण ते खूप लहान आहेत आणि आपण त्यांना काहीतरी नवीन शिकवत आहोत. आपण हे अगदी लहान वयापासून शिकलो आहोत म्हणून आपण यात पारंगत आहोत, परंतु त्याच वेगाने मुलांनी ते सांगावे अशी अपेक्षा करणे आपल्यासाठी चुकीचे नाही का? त्यांना लक्षात ठेवण्यासाठी भरपूर संधी द्याव्या लागतील. गाणे आणि शिकण्याची प्रक्रिया आवश्यक दुरुस्त्यांबरोबरच हळूहळू आणि स्थिरतेने करावी लागेल. त्यांना वारंवार गाणे शिकवा आणि त्यांना 1 ते 9 पर्यंत क्रमशः हळूहळू पठण करण्यास प्रोत्साहित करा, जेणेकरून त्यांना वेग येईल आणि मोजणी करण्यास प्रोत्साहित करा. म्हणूनच 1 ते 5 पर्यंत शिकणे सोपे वाटते. म्हणून आधी 1 ते 5 पर्यंत मोजणी शिकवा आणि नंतर हळूहळू 6 आणि 7 वर जा. याप्रमाणे तुम्ही त्यांना क्रमाक्रमाने शिकवा. येथे ही आणखी एक चूक होऊ शकते. मी तुम्हाला दाखवेल. कृपया मला तुम्ही सांगा की हे बरोबर आहे की नाही. मी आता हे मोजत आहे. येथे किती चौरस गणक आहेत? मी हे मोजत असताना निरीक्षण करा. 1 2 3 4 5 6. आपण मुलांना असे करताना पाहिले आहे, नाही का? त्यांच्या मते हा 6 चौरस गणकांचा एक गट आहे. त्यांनी जे तोंडी म्हटले आणि हातांनी जी हालचाल केली याचा काही संबंध नाही. म्हणजे येथे समन्वय नाही. जेव्हा मी 1 म्हणते तेव्हा त्यांनी फक्त एक गणक हलविला पाहिजे, फक्त 1. जेव्हा मी पुढील संख्या म्हणते, संख्या 2, तेव्हाच त्यांनी पुढचा चौरस गणक हलविला पाहिजे. जोपर्यंत मी 3 म्हणत नाही त्यांनी काहीही स्पर्श करू नये आणि जेव्हा मी 3 म्हणते तेव्हाच त्यांनी आणखी एक हलवावे. एक एक करून ते तोंडी सांगताना त्यांनी चौरस गणक हलवावेत. मुलांनी केलेली ही एक सामान्य चूक आहे. आपण सर्वांनी ते पाहिले आहे. आपल्याला हळूहळू आणि संयमाने त्यांना शिकवावे लागेल. हे पुन्हा एकदा हळूहळू करूया. 1 थांबा. 2 जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्याला हलवू नका. 3 4 हळूहळू करूया. आता मी परत म्हणेन 5. जर आपण त्यांना असे सांगितले तर ते समजून घेतील की जेव्हा शिक्षक म्हणतात तेव्हाच मी ते चौरस गणक हलविले पाहिजे. याप्रमाणे जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा TLM सह हे करतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे करतील आणि समजून घेतील. आणखी एक सामान्य चूक मुले करतात. मी हे TLM वापरून दाखवेल. त्यापैकी काही घन येथे ठेवू. मी मुलांना हे मोजण्यास सांगेन.
तुम्हाला मोजणी कशी करावी हे माहिती आहे, बरोबर? तुम्ही 1 ते 9 पर्यंत मोजू शकता. तर आता हे मोजा. मुले काय करतील? चला, आपण त्यास या प्रकारे ठेवूया. मुले कदाचित त्याप्रमाणे मोजणी करतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती आहेत? येथे 8 आहेत मॅडम. यात 8 आहेत का? नाही. मुलाने काय केले? त्याने कुठेतरी सुरुवात केली आणि हे कोठे संपवायचे हे त्याला माहित नव्हते. कोणतीही सुरुवात नाही, कोणताही शेवट नाही. त्याला सुरुवात कुठे केली आणि शेवट कुठे केला हे माहित नाही. जर त्याने इथून सुरुवात केली असती तर त्याला त्याच ठिकाणी संपवायला पाहिजे, बरोबर? परंतु त्याऐवजी त्याने कोणताही क्रम न ठेवता, नियोजन न करता 1, 2, 3, 4, 5, 6 मोजले. मुलांकडून अशा चुका वारंवार केल्या जातात. तर जोपर्यंत ते या गोष्टींशी परिचित होत नाहीत, तोपर्यंत या वस्तूंना एका क्रमाने मांडा आणि त्यानंतर त्यांना येथून सुरुवात आणि येथे शेवट करण्यास सांगा. जरी हे अनियमितपणे ठेवले असले, तरीही त्यांना ते क्रमाने मांडायला सांगा. त्यामुळे मुलाला स्पष्टता मिळेल आणि त्याची गणना 1, 2, 3, 4, 5 होईल. येथे 5 आहेत. परंतु ही सवय होऊ नये, कारण दररोजच्या जीवनात हे असे नसते. जर समजा आपल्याला कुणी बरेच चॉकलेट्स दिले, तर आपण असे म्हणू शकतो का की मी त्या क्रमाने ठेवल्या तरच मोजू शकतो? म्हणूनच एकदा मुलांचा आत्मविश्वास वाढला की ते गोंधळून जात नाहीत. आपण मुलाला सुरुवात कुठे केली हे लक्षात ठेवा असे सांगायला हवे आणि नंतर फक्त एकदा स्पर्श करा. तुम्ही एखाद्या घणाला स्पर्श केला की पुन्हा त्या घणाला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही याला स्पर्श केला आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि आपण याला आधी स्पर्श केला असल्यामुळे पुन्हा एकदा स्पर्श करू नका. हे 5 चौकोनी तुकडे आहेत. आपल्याकडे 5 घन आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी केलेल्या प्रत्येक लहान चुकांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि त्यामध्ये सुधारणा केल्या, तर ते त्यांच्या गणिताच्या शिक्षणासाठी खूप उपयुक्त ठरतात. माझा विश्वास आहे की आपण सर्वजण हे कार्य सक्षमतेने पार पाडू. आपण मुलांना मोजणी आणि क्रमाक्रमाने मांडणी करायला शिकवले आहे. ही गणिताची ओळख करून देण्याची पहिली पायरी आहे. त्यांना यामध्ये कुशलता मिळवावी लागेल, म्हणून हे शिकवताना पुरेसा वेळ द्या आणि हे शिकत असताना मुले याचा आनंद घेत आहेत याची खात्री करा. शिकताना त्यांना मजा करू द्या. तुम्हाला आणि लहान मुलांना यासाठी हार्दिक शुभेच्छा.